नमस्कार सर्व बळीराजांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. माझं नाव डॉक्टर मनोज वट्टमवार, विस्तार व्यवस्थापक, बारामती ॲग्रो लिमिटेड. सुरुवातीला जर थोडंफार आपण कंपनीबद्दल जाणून घेऊया. बारामती ॲग्रो लिमिटेड ही कंपनी 1988 वर्षामध्ये स्थापित झालेली आहे आणि 1998 पासून पशुखाद्यामध्ये ही कंपनी उतरली आहे. आज जवळपास 22 वर्ष झाले आपल्या कंपनीला आणि पशुखाद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. पशुखाद्यामध्ये जर बघितलं, गाई म्हशींसाठी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच पोल्ट्रीसाठी म्हणजे कोंबड्यांसाठी सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पोल्ट्री खाद्य आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये देशी कोंबड्यांसाठी आहे, अंड्यावरची ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे मांस उत्पादनासाठी म्हणजे ब्रॉयलर फार्मिंग जे करतात त्यासाठी सुद्धा आपल्याकडं कोंबडीचे खाद्य उपलब्ध आहेत. मागच्या वर्षी आपण फिश फीड म्हणजे मत्स्य खाद्य सुद्धा उपलब्ध केलं होतं. त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा आपण 3 प्रकारामध्ये मत्स्य खाद्य उपलब्ध केलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्री स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशर असे 3 प्रकारचे खाद्य मत्स्यपालनामध्ये आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. मागच्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 8,000 मेट्रिक टन मुरघास आपण मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी विक्रीसाठी ठेवला होता आणि तो संपूर्णपणे संपला. यावर्षी पावसाळा भरपूर झाला, पाऊस भरपूर होता, त्यामुळे आपण यावर्षी मृगास काय कंटिन्युएशन मध्ये ठेवलेला नाहीये. त्यासोबतच पशुखाद्यामध्ये जर बघितलं गायींच्या, तर आपल्याकडे दूध देणाऱ्या गायींसाठी मॅक्स बूस्ट आहे, मॅक्स क्रीम आहे, मॅक्स मिल्क आहे, दुग्धारा मिल्क प्लस आणि दुग्धारा असे जास्त दूध देणाऱ्या गायींसाठी तयार केलेले पशुखाद्य आहेत. काही मीडियम रेंज मधले जर बघितलं तर त्यासाठी आपल्याकडे ॲग्रो गोल्ड आहे, ॲग्रो आहे, त्यानंतर संजीवनी आहे. असे वेगवेगळे प्रकारचे ब्रँड आपल्याकडे आज पशुखाद्याचे उपलब्ध आहेत. त्यासोबतच काही विशिष्ट काळासाठी वापरले जाणारे पशुखाद्य सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याला स्पेशल प्रोडक्ट्स म्हणतात. ज्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मोठ्या गायीला आटवतो त्यावेळेस तिचा जो आहार आहे, तिचा जो खुराक आहे, तो गर्भिणी म्हणून आहे आपल्याकडे उपलब्ध. तो गाभण काळातील गायीसाठी तयार केलेलं खाद्य आहे. तो गाभण काळासाठी शेवटच्या 7 ते 70 दिवसामध्ये देण्यामध्ये येतो. त्यासोबतच आपल्याकडे कालवडीचं खाद्य म्हणजे काफ स्टार्टर सुद्धा उपलब्ध आहे, जे 1 महिन्याच्या कालवडीपासून ते लागवडी होईपर्यंतच्या कालवडीपर्यंत देता येतं. त्यासोबतच आपल्याकडे काफ मिल्क रिप्लेसर म्हणजे दुधाचा प्रतिकारक हा प्रोडक्ट सुद्धा उपलब्ध आहे, जी दुधाऐवजी वापरायची पावडर आणि त्या पावडरचं दूध तयार करून लहान कालवडीला दिलं जातं. त्यामुळं दुधावरचा जो खर्च आहे तो खूप कमी होतो. त्यासोबतच आपल्याकडे शेळी मेंढीसाठी सुद्धा पशुखाद्य उपलब्ध आहे. त्यासोबतच आपल्याकडे 2 प्रकारचे मिनरल मिक्सचर म्हणजे खनिजाची पावडर सुद्धा उपलब्ध आहे. एक आहे ॲग्रोमिन आणि दुसरा आहे ॲग्रोमिन प्लस, जे 1 किलो, 5 किलो आणि 10 किलो मध्ये उपलब्ध आहे. तर हा झाला सारांश आपल्या कंपनीबद्दलचा. जी बारामती ॲग्रो आहे, जी मागच्या 22 वर्षापासून खाद्यामध्ये आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे डिव्हिजन आज कंपनीमध्ये उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये चिकन विकन नावाचं एक डिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये रॉ चिकन सप्लाय केलं जातं. त्याच्यासोबतच प्रोट्रान्स नावाचं ट्रान्सपोर्ट आहे आपलं, जे ट्रान्सपोर्टेशनने फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स बाहेर पाठवले जातात. त्यासोबतच शुगर फॅक्टरीज आहेत. त्यानंतर चिकन 365 नावाचं एक डिव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये रेडी टू ईट म्हणजे तयार केलेलं चिकन आपण पॅक करून सप्लाय करतो. तर अशी वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर डिव्हिजन आज बारामती ॲग्रोमध्ये उपलब्ध आहेत. प्रेझेंटेशन दिसते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जमलेलो आहोत
एका खूप चांगल्या सुंदर अशा विषयावरती चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जेणेकरून सगळ्यांना समजेल की दूध व्यावसायिकामध्ये जो दूध व्यवसाय केला जातो, जो त्याचा मालक आहे, त्यांचे किती प्रकारचे शत्रू आपल्याला दूध व्यवसायामध्ये समजतात. त्यापैकी एक शत्रू म्हटलं तर गोचीड. भरपूर प्रमाणामध्ये आज आपण पाहतो की गोचीड आपल्या गोट्यामध्ये दिसतात. जास्त करून बंदिस्त गोट्यामध्ये जास्त पाहिले जातात आणि मुक्त गोट्यामध्ये याचं प्रमाण खूप कमी आहे. गोचीड जर म्हटलं तर हा एक परजीवी आहे. गोचीड हा एक परजीवी आहे. परजीवीचे प्रकार जर बघितले तर ते दोन प्रकारचे असतात. एक असतो एक्टोपॅरासाइट आणि दुसरा असतो एंडो. एक्टोपॅरासाइट म्हणजे बाह्य शरीरावरती जे गोचीड आहेत, पिसवा आहेत, त्यानंतर माशा आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बाह्य परजीवी असतात. आणि दुसरा प्रकार आहे जंताचा, जे आंतरपरजीवी म्हणतो आपण, जे गायींच्या, म्हशींच्या, कालवडींच्या पोटामध्ये असतात. त्याच्यामध्ये पुन्हा अजून 3 प्रकार पडतात: टेपवर्म, राऊंडवर्म आणि फ्लुक्स, ज्याला चपटेक्रमी, गोलक्रमी आणि फ्लुक्स असे म्हटलं जातं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे गोचीड आणि जंताचे प्रकार तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. सुरुवातीला जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीनं ज्या ठिकाणी दूध व्यवसाय केला जातो त्या ठिकाणी आजही बंदिस्त गोट्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे आणि गोचीड हे बंदिस्त गोट्यामध्ये सगळ्यात जास्त आज आपल्याला दिसून येतात. गोचीड हे पशुधनाचे 1 नंबरचे शत्रू असून त्याच्यापासून जवळपास 23% दूध उत्पादनामध्ये घट होते. म्हणजे हा एक आपला सरळ जर आपण बघितलं तर 23% दूध हे दररोज शेतकऱ्याला कमी प्रमाणामध्ये भेटलं जातं. 50% रोगापासून लागून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सुद्धा आपल्याला टाळता येते. असे वेगवेगळ्या प्रकारचे काही आजार आहेत ते सुद्धा गोचिडांपासून गायींना होतात. त्यामुळे गोचीड नियंत्रण हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आज देशी जनावरांमध्ये जर बघितलं तर गोचीड आपल्याला खूप नगण्य प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. पण संकरित जनावरांची कातडी ही लवचिक व पातळ असल्यामुळं अशा गायींना, म्हणजे संकरित गायींना, गोचीड होण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. गोचीड काय करतात तर रक्त शोषण करतात. जर साधारणपणे जर आपण बघितलं, एक गोचीड एका दिवसामध्ये 1 ते 2 मिली रक्त पितं. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. आपण दिवसाला ज्या काही गोष्टी एका गायीला खाऊ घालतो त्या खाऊ घालण्यापासून, रवण केल्यापासून खूप चांगल्या प्रकारचं रक्त शरीरामध्ये तयार होतं आणि त्या रक्तापासून दूध तयार होतं. आणि जर हे रक्तच जर गोचीड पित असतील तर दूध उत्पादनामध्ये घट ही आपल्याला सामान्यपणे आपल्या गोट्यामध्ये दिसून येते. पूर्ण जगभरामध्ये एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये असं आढळलं की जवळपास 80% जनावरांमध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव हा दिसून आलेला आहे. पशुपालकांचे गोचिडामुळे सर्वात जास्त आर्थिक नुकसान हे आपण आपल्या डोळ्याने पाहत असतो. गोचिडांबद्दल जर थोडक्यात आपण जर पाहायचं म्हटलं तर उन्हाळ्यात जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात गोचिडांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. गोचीड जवळपास 4 प्रकारच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात किंवा त्यांची जी अवस्था आहे, अंडी, त्याच्यानंतर डिंब, मग तरुण व प्रौढ, अशा 4 अवस्था त्यांच्या असतात. गोचिडामध्ये प्रजनन सगळ्यात जास्त वेगानं होतं. एक नर मादी जोडीपासून दर 3 आठवड्यास 3000 अंडी आणि त्यातून जवळपास 200 ते 300 पिल्लं ही जन्माला येतात. जर समजा आपल्या गोट्यामध्ये एवढी जर पिल्लं जन्मली तर 200 ते 300 गोचीड पुन्हा आपल्या गोट्यामध्ये रक्त पिण्यासाठी तयार झालेले असतात, तेही फक्त 3 आठवड्यामध्ये. गोचीड हा रक्तावर उपजीविका करणारा परजीवी आहे आणि याचे जीवनचक्र हे 3 वर्षापर्यंत चालतं. विचार करा, जर 3 वर्ष जर एक गोचीड रक्त पित असेल आपल्या गायींना तर तिच्यामध्ये सगळ्यात जास्त रक्ताचं प्रमाण आपल्याला कमी दिसेल, तिची शारीरिक वाढ होणार नाही, तिचे वजन सुद्धा वाढ होणार नाही आणि मग वेगवेगळ्या आजाराला आपली गाय बळी पडते. उन्हाळ्यात जर आपण बघितलं, जनावरांचा वास घेऊन श्वसनातून उत्सर्जित होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, वायू, सावली व घामाचा गंध, यावरून जनावरांना लगेच कळतं की गोचिडाला लगेच कळतं की या ठिकाणी जनावर आहे आणि मग ते त्या ठिकाणी जनावरांच्या अंगावर चढतात आणि
रक्त प्यायला सुरू करतात. रक्त पिण्यासाठी गोचिडाला अर्धा ते 4 तास लागतात. म्हणजे 2 ते 3 मिली रक्त प्यायला अर्धा ते 4 तास लागतात. त्यातही पुन्हा 2 प्रकारचे गोचिड आपल्याला पाहायला भेटतात. एक मऊ गोचिड असतो जो जास्त वेगाने रक्त पितो, आणि दुसरा कडक म्हणजे टणक गोचिड, त्याला पिण्यासाठी रक्त पिण्यासाठी थोडासा कमी वेळ लागतो. आता आपण बघूया की गोचिडापासून पशुधनास होणारी इजा ही कोणत्या कोणत्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटते. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुम्हाला सांगितलं होतं की पहिला जो आहे तो सगळ्यात जास्त रक्त शोषण केलं जातं. दुसरी जी इजा आहे ती चमड्याचे आजार, वेगवेगळ्या प्रकारचे जे कातडीचे आजार आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या गायीच्या अंगावरती पाहायला भेटतात. आणि तिसरं आणि महत्वाचं, सगळ्यात जास्त महत्वाचं जर म्हटलं तर घटक रोगांचा प्रसार. घटक रोग म्हणजे जे गोचिडांपासून आपल्या गायींना पसरतात, आणि तेच गोचिड जर दुसऱ्या गायीला चावला तर अशा गायींना सुद्धा तो आजार पसरतो. याच्यामध्ये थायलेरिओसिस म्हणजेच गोचिड ताप, बबेसिओसिस म्हणजे लाल लघवी करणे किंवा कॉफी रंगाची लघवी आपल्या गायींना दिसती, आणि तिसरा आहे अनाप्लाझ्मोसिस. तर हे तीनही आजार सगळ्यात जास्त लॉस करतात. एक जनरल माहिती जर बघितली आपण तर एक वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास 2700 कोटीचं नुकसान हे गोचिड करतात. कारण या गोचिडापासून थायलेरिओसिस म्हणजेच गोचिड ताप सारखे आजार आपल्याला आपल्या गायींना होतो, आणि त्याच्यावरचा जो खर्च आहे तो हा 2700 कोटी आहे एक वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर. पुढचं जर आपण बघितलं, गोचिडांच्या काही उपजाती सुद्धा असतात ज्याला प्रजाती सुद्धा म्हणतात. ज्याच्यामध्ये हिमोसिफॅलस आहे, हायलोमा आहे, अँब्लिमा आहे आणि रिफिसिफॅलस आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो गोचिडांचे उपप्रकार आपल्याला पाहायला भेटतात. गोट्यामध्ये जर आपण बघितलं गायीच्या कुठल्या कुठल्या शरीरावरती आपल्याला गोचिडांचं वास्तव्य हे दिसून येतं. सहसा बघितलं तर कानातील गोचिड अर्भक हे कानाच्या आतल्या बाजूने आपल्याला पांढऱ्या रंगाचे पाहायला भेटतात. त्यासोबतच शेपटीच्या खाली जर आपण बघितलं तर घागऱ्या जातीची जी जास्त अशी मोठी आणि जाड दिसणारी जी गोचिड आहे ही आपल्याला शेपटीच्या खाली पाहायला भेटते. दोन्ही पायाच्या आतमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गोचिडाचा प्रादुर्भाव हा दिसून येतो. त्यानंतर डोळ्यांच्या भोवताली, पापण्याच्या जवळ, त्यानंतर बाळीवरील गोचिड म्हणजेच समोरची जी 2 पायातली पोळी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गोचिड आहे पाहायला भेटतात. आणि मानेवरील गोचिड, सगळ्यात जास्त आपण अशक्त जनावर असेल आपल्या गोट्यामध्ये तर आपल्याला मानेवरती सगळ्यात जास्त गोचिड चिटकलेले आपल्याला दिसतात. एक मादी गोचिड 4000 अंडी घालते. ज्या ठिकाणी घालते तेथे नियंत्रण करणे हे सगळ्यात जास्त अत्यावश्यक आहे. जर आपण हे वेळेवरतीच नियंत्रण केलं नाही तर मग आपल्याला वेगवेगळ्या आजाराला तोंड देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एकात्मिक गोचिड नियंत्रण हा आजचा आपला जो विषय आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे नियंत्रण. आपण कुठल्या प्रकारे नियंत्रण करतो. मला असं म्हणायचं नाही की भरपूर जण नियंत्रण करत नाहीत, भरपूर जण नियंत्रण करतात, पण जे औषध आपण आणलेलं आहे त्याचं जे प्रमाण आहे हे किती प्रकारे आपण पाण्यामध्ये मिक्स करून वापरतो त्यावरती अवलंबून असतो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे जो 10-12 लिटरचा स्प्रे पंप असेल किंवा 15 ते 16 लिटरचा आपला शेतीमध्ये आपण कीटकनाशक फवारणीसाठी जे आपण स्प्रे पंप वापरतो तो स्प्रे पंप घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला घेण्याच्या आधी तो चांगल्या प्रकारे साबणाच्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे. जर एखादा इन्सेक्टिसाइड जे आपण फवारलेला आहे, पेस्टिसाइड शेतामध्ये, त्याचा जर थोडाफार सुद्धा द्रावण आतमध्ये असेल तर मग खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या गायींना इजा होऊ शकते. ती इजा होऊ नये म्हणून साबणाच्या पाण्याने आपण सगळा स्प्रे पंप हा धुवून घ्यायचा आहे. एक दिवस ठरवायचा आहे ज्या दिवशी आपल्याला पूर्ण फवारणी करायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जे डोळ्याने दिसतात ते फक्त 20% गोचिड आहेत, आणि जे 80% गोचिड आहेत हे गोट्याच्या आतमध्ये आहेत. भरपूर जण काय करतात, गायीला जर गोचिड दिसले तर डॉक्टरला बोलवतात, डॉक्टर येतात, इंजेक्शन देतात आणि निघून जातात. इंजेक्शन दिल्यानंतर महिनाभरच आपल्याला गायीच्या अंगावरची गोचिड हे कमी झालेले दिसतात, पण पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा खालची जी लहान गोचिड आहे ती मोठी होऊन त्या गायींच्या शरीरावरती आपल्याला चढलेले दिसतात. यामध्ये मग पुन्हा डॉक्टरला बोलवायचं, पुन्हा इंजेक्शन करायचा,
प्रत्येक महिन्यामध्ये जर बघितलं तर इंजेक्शनचा खर्च हा भरपूर जास्त आहे. एकात्मिक गोचिड नियंत्रणामध्ये सगळ्यात साधी आणि सोपी गोष्ट जर म्हटलं तर भरपूर जणांना गोचिडाची औषधं माहिती आहेत, ज्याच्यामध्ये ब्युटॉक्स आहे, टिक्किल आहे, अमित्राज आहे, टॅक्टिक आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कंपनीची मार्केटमध्ये मेडिकलमध्ये ही औषधं आज उपलब्ध आहेत. किंवा ज्या बॉटलचं झाकण लाल रंगाचं आहे, ज्याला आपण ब्युटॉक्स म्हणतो, हे सुद्धा औषधं प्रत्येक मेडिकलवरती आज आपल्याला पाहायला भेटतात. एकात्मिक गोचिड नियंत्रण जर म्हटलं तर एक दिवस ठरवायचा आहे, स्प्रे पंप चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचा आहे, गोठ्यातील ज्या काही गायी आहेत त्या गायींना बाहेर बांधायचं आहे, बंदिस्त गोठा असेल तर गायींना बाहेर बांधायचं आहे, आणि गायीच्या अंगावरती सुरुवातीला फवारून घ्यायचं आहे. पण एक काळजी घ्यायची आहे याच्यामध्ये की गायींना फवारण्याच्या आधी गायीच्या तोंडाला मुसकं बांधणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जर फवारणी करताना जर गायीनं जर शरीर चाटलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला विषबाधा झालेली दिसते गायीमध्ये. त्यामुळं गायीला जाळी बांधूनच फवारा करायचा आहे. गायीच्या शरीरावरती जर आपल्याला फवारा करायचा असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये ब्युटॉक्स हे 2 मिली वापरायचं आहे आणि त्याचं द्रावण तयार करून गायीच्या शरीरावरती फवारायचं आहे. गायीच्या शरीरावरती फवारल्यानंतर गायींना बाहेरच ठेवायचं आहे. जवळपास 7 ते 8 तास आपण बाहेरच बांधायचं आहे. त्यानंतर आतमध्ये जो आपला गोठा मोकळा झालेला आहे, मोकळ्या गोठ्यामध्ये यायचा आहे. तो जो स्प्रे पंप आहे त्याच्यामध्येच आपल्याला द्रावण तयार करायचं आहे. पण जेव्हा गोठ्यामध्ये आपल्याला फवारायचं असतं त्यावेळेस 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली हे औषध टाकायचं आहे, द्रावण तयार करायचं आहे आणि सगळ्या गोठ्यामध्ये फवारायचं आहे. गोठ्यामध्ये जर बघितलं आपण, ज्या ठिकाणी दावण आहे दावणच्या खाली, ज्या ठिकाणी खास खळगी असतील किंवा कडेकपारी असतील, अशा ठिकाणी सगळ्यात जास्त गोचिड लपून बसतात आणि त्यांची अंडी सुद्धा घालतात. महत्वाचं आहे की जर अंडी नायनाट केला तर आपल्याला गोठ्यामध्ये एकही गोचिड दिसणार नाही. तर या अंडीचं नायनाट करण्यासाठी आपल्याला हे जे द्रावण आहे हे 5 मिली वापरायचं आहे गोठ्यामध्ये आणि सगळीकडे फवारायचं आहे. 5 ते 6 तास चांगल्या प्रकारे हे औषध मुरू द्यायचं आहे. हे औषध मुरल्यानंतर 5-6 तास झाल्यानंतर सगळा गोठा एका झाडून घ्यायचा आहे आणि खालचा जो काही जमा झालेला कचरा आहे तो कचरा एका ठिकाणी गोळा करून जाळून टाकायचा आहे. त्यासोबतच भरपूर ठिकाणी फ्लेम गनचा सुद्धा वापर केला जातो. ज्यांच्या इथं कोंबड्याचे गोठे आहेत, पोल्ट्री फार्म आहे, त्यांच्याकडे फ्लेम गन असती, तर या फ्लेम गनच्या सहाय्याने सुद्धा आपण आपला गोठा जाळून घेऊ शकतो. फ्लेम गन जर नसेल तर साधी आणि सोपी पद्धत जर म्हटलं तर आपण सरळ सरळ एक लाकूड घ्यायचं आहे, लाकडाला कापड गुंडाळायचे आहेत, कापडावरती रॉकेल टाकायचं आहे आणि एक टेंबा तयार करायचा आहे आणि हा टेंबा आपण सगळ्या गोठ्यामध्ये फिरवायचा आहे, जेणेकरून लहान जी अंडी आहेत ती सुद्धा मरून जातील, म्हणजे नवीन गोचिड आपल्या गोठ्यामध्ये तयारच होणार नाहीत. हे सगळं केल्यानंतर जी दावण आहे, पाण्याची दावण असेल किंवा चाऱ्याची दावण असेल किंवा गोठ्यामध्ये पोल असतील, खांब असतील, तर या सगळ्यांना आपण चुना मारून घ्यायचा आहे, जेणेकरून पुन्हा गोचिड त्या ठिकाणी होणार नाही. चुना सुद्धा आपल्या गोचिड्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो, त्यांची उत्पत्ती होऊ देत नाही आणि त्यांचा नायनाट करायचं काम करतं. त्यासाठी हे एकात्मिक गोचिड नियंत्रण हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कमीत कमी आठवड्यातून 2दा किंवा 3दा स्वच्छ पाण्याने जनावरांना धुवायला पाहिजे, जेणेकरून शरीरावरती जे काही गोचिड आहेत ती पूर्णपणे निघून जातील. खरारा करायचा आहे. ज्या केसांची दिशा ज्या दिशेला आहे केस, त्याच्या उलट्या दिशेने जर आपण त्यांना खरारा केला तर पूर्णपणे गोचिड जे काही शरीरावरती आहेत ती पूर्णपणे निघून जातील. आणि त्यामुळं खरारा केल्यामुळे एक फायदा असाही होतो की त्यांचा रक्तप्रवाह हा खूप चांगल्या प्रकारे होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतो त्या ठिकाणी दूध उत्पादन सुद्धा आपल्याला वाढलेलं दिसतं. आठवड्यातून 1 वेळा जनावरांना कीटकनाशक किंवा आयुर्वेदिक औषधी वापरून धुतल्याने तरुण व प्रौढ अवस्थातील जे गोचिड आहेत त्यांचा संपूर्णपणे नायनाट आपल्याला करता येतो. ज्या ठिकाणी मुक्त गोठा आहे त्या ठिकाणी गोचिड होण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि जर आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये जर गोचिड दिसतच असतील मुक्त गोठ्यात तर अशा ठिकाणी आपण 4 ते 5 कोंबड्या जरी मुक्त गोठ्यामध्ये पाळल्या तर ह्या कोंबड्या हे सगळे जे गोचिड आहेत ते मारून खाऊन टाकतील आणि आपल्याला खूप सोप्या पद्धतीनं त्यांचं नियंत्रण करता येईल. जैविक किंवा आयुर्वेदिक प्रमाणे जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर 1 किलो सीताफळाचा पाला
त्यासोबतच 1 किलो कडुलिंबाचा पाला व 1 किलो करंज झाडाचा पाला कुटून घ्यायचा आहे आणि हे कुटलेलं जे आहे चोथा तो 10 लिटर पाण्यामध्ये 24 तास चांगल्या प्रकारे भिजवायचा आहे. नंतर गाळून ते द्रावण आपण गायीच्या शरीरावरती पुसायचं आहे. तसेच गोठ्यातही फवारायचं आहे. 8 ते 10 दिवसांनी जर आपण असं करत गेलो तर आपल्याला दिसेल की गोठ्यातील गोचिडांचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. गोचिड निर्मूलनासाठी गोचिडनाशकांचा अयोग्य मात्रेत अतिवापर यामुळे प्रतिरोधकता ही मोठी समस्या बनली आहे. सतत जर आपण एकच औषध वापरलं गोचिड नियंत्रणासाठी तर कालांतराने काय होतं, तेच औषध वापरल्यामुळे ते औषध पुन्हा त्या गोचिडावरती काम करत नाही. म्हणजे एक प्रकारे त्यांना रेजिस्टन्स तयार होतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्यामुळे योग्य निर्मूलनासाठी फवारणी करणे, गोचिडनाशकांचा वापर किंवा स्प्रे वापरणे व आयुर्वेदिक औषधे यासारखे उपाय जर आपण आलटून पालटून वापरले तर आपल्याला प्रतिरोधकता कमी करता येईल. हे सर्व उपाय सतत करत राहिल्याने गोठ्यातून गोचिडाचे कायमचे निर्मूलन शक्य आहे. धन्यवाद. जर कोणाची काही समस्या असतील, कोणाची काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा सांगतो, जे काही शेतकरी वर्ग आज ऑनलाईन आहे फेसबुक लाईव्ह वरती, जे एकात्मिक गोचिड नियंत्रण हे परिसंवाद ऐकत आहेत, त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुमचे ज्या काही प्रश्न आहेत ते तुम्ही या ठिकाणी लिहून पाठवू शकता, जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नावरती ते उत्तर देता येईल. महत्वाचं काय आहे, एकाचा प्रश्न असतो पण ऐकणारे 100 जण असतात. म्हणजे एकच प्रश्नाचं उत्तर हे 100 जणांना एकदाच समजतं. त्यामुळं या ठिकाणी प्रश्न विचारा, जेणेकरून आपल्याला त्याचं निरसन करता येईल. नाही आलेलं काही वर्षामध्ये काहीच नाही. विक्रम गांगुर्डे यांनी एक प्रश्न लिहून पाठवलेला आहे, ज्यांचं म्हणणं आहे की टॅक्टिक प्रभावशाली नाहीये सर. महत्वाचं काय आहे, मी आधीच सांगितलेलं होतं की प्रतिरोधकता ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला टॅक्टिकने रिझल्ट भेटले नसतील तर तुम्ही दुसरं औषध वापरा, किंवा मी जे तुम्हाला डोस सांगितला होता की किती लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे, गायीच्या शरीरावरती फवारायचा असेल तर तुम्ही 2 मिली 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे, आणि गोठ्यामध्ये फवारायचं असेल तर तुम्हाला 5 मिली 1 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारा लागेल, जेणेकरून तुम्हाला असं खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटतील. याच्यामध्ये जर बघितलं तर काय होतं माहितीये का, आज समजा आज माझ्या गायीच्या शरीरावरती गोचिड आहेत तर मी आज एकात्मिक गोचिड नियंत्रण करायचं ठरवलं, मी माझ्या गोठ्यापुरतं करून घेतो. पण महत्वाचं काय आहे, आपल्या शेजारीच अजून 1-2 गोठे असतात
ती लोक जर एकात्मिक गोचीड नियंत्रण केले नसतील तर त्यांच्या गोठ्यातील गोचीड सुद्धा आपल्या गोठ्यामध्ये येऊन आपल्या गायीच्या शरीरावरती चढू शकतात. त्यामुळे एकाच दिवसामध्ये आपण 4 ते 5 गोठ्यांचं एकात्मिक गोचीड नियंत्रण जर केलं तर अशा ठिकाणी आपल्याला गोचीड आपल्या गोठ्यामध्ये दिसणार नाही. विक्रम गांगुडे यांनी अजून एक प्रश्न विचारला आहे की दुसरे कोणते गोचीडनाशक आपण वापरायला हवं, त्यांना टॅक्टिकला रिझल्ट भेटलेला नाहीये. तुम्ही ब्युटॉक्स वापरू शकता किंवा अमित्राज वापरू शकता. त्याच्यानंतर आयुर्वेदिक अजून एक औषध आहे ज्याच्यामध्ये ज्याचं नाव पोहरॉन म्हणून आहे. पोहरॉन हे एक लिक्विड मध्ये आहे आणि गायीच्या पाठीवरती एक लाईन ओढायची आहे पूर्ण शेपटापर्यंत, मानेपासून शेपटापर्यंत. ज्यामुळे काय होईल, हे जे पोहरॉन लिक्विड आहे हे शरीराच्या दोन्ही बाजूनं ओघळ येतात पूर्ण खालीपर्यंत, पोटापर्यंत, पुढच्या पोळीपर्यंत, ज्यामुळे सगळीकडे हे औषध चांगल्या प्रकारे जातं आणि त्यामुळं गोचिडांचा नायनाट होतो. तर ते सुद्धा एक खूप चांगल्या प्रकारचं औषध आहे. रामचंद्र सुर्वे यांनी विचारलं आहे की बायोपेस्टिसाइड्स इन लाईक मेटारायझियम बेवारिया, महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, इन्सेक्टिसाइड असणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पेस्टिसाइड आहे हे जास्त करून शेतीवरती फवारलं जातं, जे खूप जास्त प्रमाणामध्ये घातक असतं, विषारी असतं. त्याच्यामुळे पेस्टिसाइड न फवारलेलं सगळ्यात चांगलं, कारण ते काही गोचिडासाठी तयार केलेलं नसतं, ते शेतीसाठीच तयार केलेलं आहे. जे काही इन्सेक्टिसाइड आहेत जे एक्टोपॅरासाइटसाठीच खूप चांगल्या प्रकारे काम करतात, अशीच औषधं तुम्ही वापरली पाहिजेत. अभिजित रमेश यादव यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, इतर परोपजीवीचे नियंत्रण कसे करावे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, परोपजीवीमध्ये गोचीड आले, बाह्य परोपजीवीमध्ये गोचीड आहेत, त्याच्यानंतर पिसवा आहेत, उवा आहेत, लिका सुद्धा असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे लहान स्वरूपातले गोचीड सुद्धा असतात. तर यांचा सुद्धा नायनाट मी सांगितलेल्याप्रमाणे एकात्मिक गोचीड नियंत्रण पद्धतीने जर केलं तर त्यांचा सुद्धा नायनाट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतो. माशा असतील गोठ्यामध्ये जास्त तर नो फ्लाय नावाचं एक औषध जे जारमध्ये असतं, अर्धा किलो 1 किलोच्या, ती जर बॉटल आपण आपल्या गोठ्यामध्ये जर टांगून ठेवली तर जे काही माशांचं प्रमाण आहे हे त्याला अट्रॅक्ट होतात आणि त्या बॉटलमध्ये येऊन पडतात, जेणेकरून माशांचं प्रमाण सुद्धा त्या औषधामुळे आपल्याला कमी झालेलं दिसतं. महत्वाचं काय आहे, तेजस्विनी मॅडमने एक प्रश्न विचारलेला आहे की लंपी रोगाचा प्रसार गोचिडमुळे होतो का. लंपी स्किन डिसीज जो आहे हा व्हायरल आहे, म्हणजे विषाणूपासून पसरलेला जो आजार आहे. ज्या गायीला लंपी स्किन आजार झालेला आहे त्या गायीला जर गोचीड चावला आणि तोच गोचीड जर दुसऱ्या गायीला जर चावला तर जे रक्त पिलेलं आहे गोचिडानं तेच रक्त गोचिडाच्या माध्यमातून दुसऱ्या गायीमध्ये जातं, ज्याच्यामुळे हा व्हायरस रक्तामधून सुद्धा गोचिडामार्फत दुसऱ्या गायींना होतो. त्याच्यामुळे लंपी स्किन आजारामध्ये लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आयव्हरमेक्टिन नावाची इंजेक्शन आहेत, ही जर दिली तर शरीरावरतील सगळे गोचीड आपल्याला कमी झालेले दिसतील. आणि आयव्हरमेक्टिन इंजेक्शनचा फायदा असा आहे की तो बाह्य परोपजीवी आणि आंतरपरोपजीवी या दोन्हीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो. बरोबर आहे. रामचंद्र सुर्वे यांनी बायोपेस्टिसाइड्स आर नॉट हार्मफुल टू द एनिमल्स अँड प्लांट्स. बायोपेस्टिसाइड जे आहेत हे जर जट्रोपा सारख्या प्लांट पासून जर तयार केलेले असतील, जे आयुर्वेदिक वनस्पती असतात त्यांच्यापासून तयार केलेल्या जे औषध आहे ते 100% घातक नसतं, विषारी नसतं.
जर कोणाच्या काही समस्या असतील तर मी माझा मोबाईल नंबर शेअर करतो तुमच्या सगळ्यांसोबत. सगळ्यांनी लिहून घ्या. माझा मोबाईल नंबर आहे 8669669753. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. माझा मोबाईल नंबर आहे 8669669753. शेतकरी धनाजी यादव यांनी विचारलेला एक प्रश्न आहे की गोचिडमुळे रक्त कमी होते, गायीचे ते वाढवण्यासाठी कोणता उपचार केला जातो? महत्वाचं काय आहे, गोचिड पासून होणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये गोचिड ताप आहे म्हणजेच थायलेरिया, त्यानंतर बबेसिया आहे, त्यानंतर अनाप्लाझ्मोसिस आहे. या तिन्ही आजारामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ताप आलेला दिसतो. आणि या आजारामध्ये आपण जर त्या गायीचं रक्त तपासलं तर हिमोग्लोबिनची जी टक्केवारी आहे ही आपल्याला 4 ते 5% आलेली दिसते. आणि नॉर्मल जर बघितलं तर हे 13 ते 14 असायला पाहिजे नॉर्मल रेंज हिमोग्लोबिन. आणि हे जर कमी झालेलं असेल तर अशा गायींना आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा करावं लागतं. म्हणजे दुसऱ्या एका गायीचं रक्त काढून आपण त्या गायीला चढवू शकतो. हा एक खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न होता. काही सप्लिमेंट सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये लिव्हर टॉनिक आहे, त्याच्यानंतर शार्कोफिरॉल नावाचं एक औषध आहे जे खूप चांगल्या प्रकारे रक्त घट्ट करण्यासाठी काम करतं. काही इंजेक्शन सुद्धा आहेत, ती सुद्धा तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकाच्या ओळखीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ती देऊ शकता. जसं की इम्फिरॉन आहे, हेरिटास आहे, आणि असे भरपूर प्रकारचे काही मिनरल मिक्सचर आहेत ज्याच्यामध्ये आयर्न, फेरस, या सेलेनियम आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षार आहेत जे रक्त घट्ट करण्यासाठी काम करतात, असे मिनरल मिक्सचर सुद्धा तुम्ही तुमच्या गायींना दररोज देऊ शकता. तर आता प्रश्न येणं बंद झालेला आहे. तर सर्व बळीराजांना, सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप धन्यवाद, ज्यांनी मन लावून आजचा जे एकात्मिक गोचिड नियंत्रण परिसंवाद आहे हे खूप शांतपणे ऐकलेलं आहे. त्याबद्दल आभार, धन्यवाद.